नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट। आणि आजचा आपला एक इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। ऍडमिशन रिलेटेड टॉपिक, इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड टॉपिक, लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस। मग ते गव्हर्नमेंट कॉलेज असतील, गव्हर्नमेंट एडेड, ऑटोनॉमस कॉलेज, युनिव्हर्सिटीच्या अंडरचे कॉलेज, जनरली पुणे युनिव्हर्सिटी जे की विद्यार्थ्यांची मोस्ट प्रेफरेबल चॉईस आहे, अशा काही कॉलेजेसची लिस्ट मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे। जवळपास 300-350च्या वरती कॉलेजेस आहेत, पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 25-30 असे कॉलेजेस सांगणार आहे की जिथं जर तुमचा नंबर लागला तर काहीच हरकत नाहीये ऍडमिशन घ्यायला। सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण असेच वेगवेगळे नवनवीन पॉइंट ऍडमिशन रिलेटेड आपण असे विषय घेऊन येणार आहोत। चला तर सुरू करूयात। लिस्ट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस। ओके, आता सगळ्यात पहिले तर गव्हर्नमेंट एडेड आणि ऑटोनॉमस कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यानंतर पुण्यातले आणि जवळपासच्या एरियातले महत्त्वाचे कॉलेजेस जे काही आहेत ते सगळे मी तुम्हाला सांगणार आहे। इंजिनिअरिंग ऍडमिशन रिलेटेड एक महत्त्वाचा पॉइंट हा इथं आहे। तर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस जे काही आहेत महाराष्ट्रामधले खूप सारे आहेत, पण त्यातल्या त्यात माझ्या माहितीतले आणि मोजके कॉलेज मी इथं घेऊन आलेलो आहे आपल्या समोर। तर COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, विद्यार्थ्यांना कितीही कमी पर्सेंटेज असू द्यात, कितीही जास्त पर्सेंटेज असू द्यात, महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम मुलांची चॉईस जर कोणती असेल तर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे। तर COEP सगळ्यात पहिली चॉईस बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ही असते। त्यानंतर अजून एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे सरदार पटेल कॉलेज मुंबई। ओके, VJTI वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मुंबई हे देखील मुंबईचं कॉलेज आहे। त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली। आता या स्लाइड मध्ये महत्त्वाचे गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमस कॉलेजेसची लिस्ट आहे। पुढच्या स्लाइड मध्ये युनिव्हर्सिटी अंडर आणि प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे बघा, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराड हे सुद्धा एक बेस्ट इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट कॉलेजेस पैकी आहे। सांगलीमध्ये कराड या ठिकाणी ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे। सातारा सांगलीचा जो एरिया येतो तिथले बरेचसे विद्यार्थी सातारा सांगली मधले हे कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज, आणि पुण्यामधले देखील कराडचं गव्हर्नमेंट कॉलेज हे प्रेफर केलं जातं। त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी नांदेडला हे सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज आहे। या जे काही 4-5 कॉलेज मी सांगितले या कॉलेजेस बरोबरच अजून भरपूर सारे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस हे महाराष्ट्रात आहेत, पण हे विद्यार्थ्याच्या चॉईस नुसार आणि त्याच्या मार्क्स नुसार हे व्हॅरी होते। मी तर सिक्वेन्स सांगत नाही, फक्त कॉलेजेस सांगतोय कुठले, कारण सिक्वेन्स डिपेंड असेल विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज मार्क आहेत, तो कुठल्या एरियामध्ये राहतो आणि त्याची काय चॉईस आहे। एखादा विद्यार्थी मुंबईमध्ये राहत असेल तर तो मुंबईचे चॉईस कोड आधी देईल, नंतर पुण्याचे देईल, किंवा ते डिपेंड करेल कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये तो आधी होता, कुठल्या रिजन मध्ये तो राहतोय। फॉर एक्झाम्पल एखादा नागपूरचा विद्यार्थी असेल, पर्सेंटेज चांगले आहेत, पण त्याला जर खूप जास्त दूर यायचं नसेल तर तो पुन्हा मुंबई या ठिकाणी येणार नाही, त्यांच्या एरियातले गव्हर्नमेंट कॉलेज बघेल। म्हणजे ऑदर भरपूर सारे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, अमरावतीचं आहे, त्यानंतर मग पुण्यात पण पुण्याच्या जवळ सुद्धा आहे। तर असे सगळे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकता। आणि आता यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे अँड नियर बाय एरियाज। आता इथं मी मुद्दामून मेन्शन केले सम ऑफ देम आर मेन्शन ओनली, म्हणजे खूप सारे कॉलेजेस आहेत पुण्यात सुद्धा, लिस्ट फार मोठी आहे, पण त्यातल्या त्यात माझ्या माहितीतले हे कॉलेजेस तुम्हाला मी इथं सांगतोय। COEP आता तर आपण बघितलंच की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे, ठीक आहे। त्यानंतर PICT पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी। PICT हे एक असं कॉलेज आहे की COEP नंतर पुण्यातले बरेचसे विद्यार्थी हे चॉईस कोड प्रेफर करतात, आणि कट ऑफ COEP नंतर बऱ्यापैकी याच कॉलेजला जातो। गव्हर्नमेंट कॉलेज जर सोडले तर पुण्यातला कट ऑफ हा
COEP नंतर PICT याच कॉलेजला जातो. आता MIT जे आहे अकोर्डी आणि MIT लोणी काळभोर, तर हे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी त्यांची एक सेपरेट युनिव्हर्सिटी आहे. कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ते कॉलेज नाहीये. मी तर तुम्हाला फक्त कॅपचेच ऑप्शन सांगतोय असं नाहीये. तर महाराष्ट्रातले जे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत टॉपचे किंवा जे माझ्या माहितीतले असे कॉलेजची लिस्ट आणतोय. इथे देखील तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, फक्त ते कॅप प्रोसेसच्या अंडर नाहीये. सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्याच्या अंडर ते येत नाही. नॉट इन कॅप राऊंड मी ते ब्रॅकेटमध्ये देखील मेन्शन केलेलं आहे. आता इथं बघा, आधीच्या 2-3 वर्षापूर्वी आपण VIT लिहायचो, त्याच्यानंतर VIIT लिहायचो. आता मी इथं VIT अँड VIIT असं केलंय. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुण्यातच त्याचे दोन्ही पण कॅम्पस आहेत. ठीक आहे. आता या वर्षीपासून ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, या वर्षीपासून VIT आणि VIIT हे दोन्हीही कॉलेज मर्ज झालेले आहेत. एकाच संस्थेचे असल्यामुळे त्यांनी ते आता मर्ज केलेले आहेत. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील हे आलेलं असेल. ठीक आहे. PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे. VIT आणि VIIT मर्ज झाल्यामुळे कदाचित माझा असा अंदाज आहे की यावर्षी त्याच्या कट ऑफ मध्ये थोडासा फरक पडेल. कदाचित कट ऑफ कमी होईल, थोडासा जास्त वाढूही शकतो, पण मला असं वाटतं की VIT आणि VIIT मर्ज झाल्यामुळं त्यांच्या कट ऑफ मध्ये मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तो खूप जास्त फरक पडेल. ठीक आहे. कारण मर्ज झाला याचा अर्थ काय की त्याच्या ज्या सीट्स होत्या VITच्या आता ह्या वाढल्या गेल्या, दोन्ही कंबाईन झाल्यामुळं. ठीक आहे. ही गोष्ट सगळ्यांनी ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस असेल त्यावेळेस लक्षात ठेवायचंय. तर ऑप्शन फॉर्म रिलेटेड व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत ज्यावेळेस त्याच्या डेट्स येतील तेव्हा. त्यानंतर PCCOE पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ओके. त्यानंतर डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी. ऍक्च्युली आता DY पाटील कॉलेज जे आहेत तर त्यांचे अजून पण कॅम्पस आहेत पुण्यामध्ये, पण हा मेन कॅम्पस आहे म्हणून मग मी तो मेन्शन केलेला आहे. PVG कॉलेज पुणे विद्यार्थीगृह. आता हे सगळे सांगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट परत एकदा रिपीट करतो की मी ही तुम्हाला सिक्वेन्स देत नाही. सिक्वेन्स ही विद्यार्थ्याच्या पर्सेंटेज नुसार वेगवेगळी असू शकते. ठीक आहे. आणि विद्यार्थ्याच्या चॉईस नुसार ही वेगवेगळी असेल. त्या विद्यार्थ्याला कुठल्या ब्रँचला ऍडमिशन घ्यायचंय, कम्प्युटर घ्यायचंय, सिव्हिल घ्यायचंय, मेकॅनिकल घ्यायचंय, ENTC घ्यायचंय, IT घ्यायचंय, केमिकल घ्यायचंय, त्यानुसार त्या कॉलेजेसची लिस्ट आणि सिक्वेन्स ही वेगळी असणार आहे. मी तर फक्त तुम्हाला लिस्ट सांगतोय कुठली आहे माझ्या माहितीतले कॉलेजेस. ओके. पुणे विद्यार्थीगृह हे देखील एक महत्वाचं कॉलेज तुम्ही त्या लिस्ट मध्ये धरू शकता. त्यानंतर जे मी कॉलेज दिलेलं आहे बघा इथं, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन इन पुणे. हे फक्त लेडीज कॅन्डिडेट साठीच ते कॉलेज आहे. मुली फक्त तिथं अप्लाय करू शकतात, मुलांसाठी ते कॉलेज नाही किंवा चॉईस कोड कोणी त्याला देत नाही. मुली भरपूर साऱ्या मुली ही कमिन्स कॉलेज हे प्रेफर करतात, केलं जातं आणि तिथला कट ऑफ सुद्धा फार वरती जातो. ओके. खूप जास्त कट ऑफ या कमिन्स कॉलेजचा जातो. स्पेशली विद्यार्थिनींसाठी, मुलींसाठी, स्पेशली फॉर वुमेन ते कॉलेज आहे. त्यांचं पुण्यामध्ये एक कॅम्पस आहे आणि अजून एका ठिकाणी देखील कॅम्पस आहे. ठीक आहे. तर AISSM ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरेबल सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. AISSM हे देखील एक कॉलेज तुम्हाला तिथं मिळू शकतं. JSPM वाघोलीला त्यांचा मेन कॅम्पस आहे. तिथं अजून एक त्यांचं कॉलेज आहे, तिथं डिप्लोमा सुद्धा ते रन करतात आणि जवळपास पुण्यामध्ये त्यांचे माझ्या माहितीनुसार 4 ते 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पण मेन कॅम्पस त्यांचा जो आहे तो वाघोलीमध्ये आहे. I2IT हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. तर हे जे आहेत पुण्यातले कॉलेज यांच्या व्यतिरिक्त देखील काही कॉलेजेसची लिस्ट मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. तर ठीक आहे, तुमच्या पर्सेंटेज नुसार ही तुम्ही सिक्वेन्स मागे पुढे करायची आणि तुमच्या चॉईस नुसार विद्यार्थ्याची आवड कुठली आहे तर त्यानुसार हे कॉलेजेस हे. आता काही कॉलेज याच्यामध्ये ऑटोनॉमस आहेत, काही युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या, काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, एक गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा दिलेले आहे. आता हे बघा अजून एक ही लिस्ट आहे. ही सिक्वेन्स नाहीये, फक्त कॉलेजेस जेवढे आहेत कॉलेजेस त्यापैकी सम ऑफ देम आर मेन्शन ओनली. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट आहे. यामध्ये काही मुंबईचे असतील, काही पुण्याचे असतील. ठीक आहे. काही अहमदनगर जिल्ह्यातील असतील. तर सिंहगड कॉलेज वडगावला सिंहगड कॅम्पसचा तो मेन कॅम्पस तिथं आहे त्यांचा. सिंहगडचे कोंडव्याला सुद्धा एक ब्रँच आहे, लोणावळ्याला सुद्धा एक ब्रँच आहे, नरेला ब्रँच आहे, असे त्यांच्या अदर ब्रँचेस पण आहेत. दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा पुणे सोडून
सिंहगडचे ब्रँचेस आहेत. आता KJ सोमय्या हे एक मुंबईचं टॉप मधलं कॉलेज आहे, मुंबई रिजन मध्ये ते येतं KJ सोमय्या, आणि त्याचा कट ऑफ देखील CSIT साठी किंवा अदर ब्रँचेससाठी हा खूप जास्त वरती जातो. मुंबईमध्ये सुद्धा भरपूर जास्त कॉलेजेस आहेत. हे फक्त मी मला माहितीतले कॉलेज इथं घेतोय. भारती विद्यापीठ पुणे हे देखील कात्रज जवळ असणारं, धनकवडीच्या आणि कात्रजच्या एरियामध्ये असणारं भारती विद्यापीठ PICT कॉलेजच्या जवळपासचा एरिया तो आहे. त्यानंतर मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज ऍक्च्युली हे कोपरगाव मध्ये येतं, पण त्याचा कट ऑफ थोडासा वरती, मी तर पुढे पण मेन्शन करणार आहे. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, MIT आनंद एक दिले. पहिले आपण जे MIT बघितलं होतं तर ते MIT कॉलेज जे होतं ते मेन कॅम्पस आणि युनिव्हर्सिटी त्यांची सेपरेट युनिव्हर्सिटी होती, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. पण हे जे MIT आळंदी आहे हे कॅप राऊंड थ्रू तुम्हाला ऑप्शन्स त्याचा देता येतो. ओके. सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे देखील एक पुण्यातलं फेमस कॉलेज आपण म्हणू शकतो. त्यानंतर KK वाघ कॉलेज नाशिक, विद्या प्रतिष्ठान बारामती, असे देखील कॉलेजेस तुम्हाला म्हणजे जशी मार्क्स आहेत त्यानुसार ते सिक्वेन्स तुम्हाला देता येणार आहे. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा एक व्हिडिओ मी घेणार आहे पुढे जेव्हा डेट येतील तेव्हा, आणि सिक्वेन्स कशी असावी हे मी काउन्सिलिंग मध्ये विद्यार्थ्यांना सांगत असतो. विद्यार्थ्यांचे फोन येत असतात, बरेचसे विद्यार्थी भेटायला देखील येतात. तुमच्या जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. आता मी अहमदनगर जिल्ह्यातला असल्यामुळं बरेचसे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात की अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये जिल्ह्यामध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत. तर त्याची आता अहमदनगर मध्ये पण खूप सारे कॉलेजेस आहेत, त्यापैकी सुद्धा थोडेसे कॉलेज मी इथं घेतलेले आहे. तर संजीवनी कॉलेज मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते आता ऑटोनॉमस झालेलं आहे. ओके. त्यानंतर प्रवराचं एक कॉलेज आहे लोणीला, विखे पाटील फाउंडेशनचं ते कॉलेज आहे. एक वेळत घाटामध्ये आहे नगरला आणि एक लोणीला आहे. हे इथे एक दिलंय पहा, श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती अहमदनगर. तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचं कॉलेज नेप्तीला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तसंच संगमनेरला एक आहे अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज. ठीक आहे. तर हे मी नगर जिल्ह्यातले कॉलेज तुम्हाला सांगितले, कारण असं आहे की मी स्वतः नगर मधला असल्यामुळं बरेचसे विद्यार्थी हे कनेक्टेड जे आहेत माझ्याशी ते नगर डिस्ट्रिक्ट मधले आहेत आणि ते मला विचारत असतात की आम्हाला नगरमध्येच राहायचंय सर, किंवा मग ऍडमिशन जे घ्यायचंय नगरच्या जवळच घ्यायचंय. मग हे कॉलेज सोडून सुद्धा अजून भरपूर सारे कॉलेजेस आहेत, त्याचे देखील तुम्ही ऑप्शन देऊ शकतात. माझ्या माहितीतल्या अशा कॉलेजची लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. अवश्य तुम्ही विचार करा कुठल्या कॉलेजेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. सिक्वेन्शियल कसे असावी हे त्या विद्यार्थ्याला मी सांगेलच. नंतर काउन्सिलिंगसाठी बरेचसे विद्यार्थी येतात माझ्याकडे, तेव्हा मी त्यांना सांगतच असतो. तरी सुद्धा जेवढ्या कॉलेजेसची लिस्ट मी आता तुम्हाला सांगितली आहे ते तुम्ही आता त्या लिस्ट बनवायला घ्या. तुम्हाला उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही जनरेट होणार आहे. त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय करायचं, कसा नंबर बघायचा आहे, कशासाठी दिली जाते याचा व्हिडिओ मी सेपरेट ज्यावेळेस ती लिस्ट येईल त्यावेळेस देखील बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंटला शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओच्या लिंक्स आहेत तुम्हाला जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील तेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ हा आणि बाकीचे व्हिडिओ देखील पोहोचवा. डिस्क्रिप्शन मध्ये मी काही लिंक तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. आणि ऍडमिशन रिलेटेड नवनवीन टॉपिक घेऊन आपण नेहमीच या चॅनलवर येत राहू. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत एकदा तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. थँक्स.